निसर्गाच्या कुशीतून आणि डोंगरदऱ्यातून उमटणारा वारली समाजातील पारंपरिक तारपा वाद्याचा सूर, जो केवळ संगीतच नाही तर आदिवासी संस्कृतीचा श्वास आहे. आणि या सुराला जगभर पोहोचवणारं नाव आहे भिकल्या लाडक्या धिंडा यांचं. पालघर जिल्ह्यामधल्या जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम अशा वाळवंटा गावातील 92 वर्षीय ज्येष्ठ आदिवासी कलाकार भिकल्या धिंडा यांना नुकताच 2026 चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. याच धिंडा यांचा पद्मश्री पुरस्कारापर्यंतचा संघर्षमय प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. 92 वर्षीय भिकल्या धिंडा हे केवळ कलाकारच नाही तर आदिवासी संस्कृतीचं एक चालतं बोलतं संग्रहालय आहेत. ते फक्त तारपा वाद्यच वाजवत नाही तर स्वतः तारपा हे वाद्य तयारी करतात आणि या वाद्यातूनच त्यांनी संस्कृती जिवंत ठेवली आहे. गेल्या 400 वर्षापासून भिकला धिंडा त्यांच्या घरात या वाद्याची परंपरा आहे. त्यांच्या आजोबा नवसू धाकल्या धिंडा, वडील लाडक्या धिंडा आणि आता स्वतः भिकला धिंडा अशी पिढ्यानपिढ्या ही कला जोपासली गेली आहे. खरं तर वाळवंडा गावातून सुरू झालेला हा प्रवास त्यांचा सोपा नव्हता. गावात काही रोजगार नसल्याने घरची परिस्थिती अगदी गरिबीची होती. त्यामुळे वयाच्या 10व्या वर्षापासून जंगलात गुरे चरायला गेल्यावर भिकला धिंडा हे तारपा वाजवायला शिकले आणि पुढे कलेच्या जीवावर पोट भरण्यासाठी ते तारपा घेऊन तीर्थक्षेत्रापासून ते अनेक गावांमध्ये फिरले. सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, पण हळूहळू ओळख मिळाली आणि तारपावादक भिकला धिंडा यांनी गेली 80 वर्ष अखंड तारपा वाद्य वाजवून संगीत साधना केली. आणि याचीच दखल घेत केंद्र सरकारने त्यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर केलाय. आणि हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर भिकल्या धिंडा यांनी तारपा हे वाद्य वाजवून मी देवाची आराधना केली, त्यामुळेच देवानं आशीर्वाद दिला अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे. खरं तर आजही भिकल्या धिंडा यांची परिस्थिती हालाकीचीच आहे. घरी 22 जणांचं कुटुंब आहे, इतर कोणताही दुसरा व्यवसाय नाहीये, त्यामुळे थोडीफार शेती आणि संगीत हेच त्यांचं साम्राज्य आहे. पण तरीही भिकला धिंडा म्हणतात, आम्ही गरीब असलो तरी आमची संस्कृती हीच आमची खरी श्रीमंती आहे. आणि त्यांच्या याच प्रामाणिकपणामुळे त्यांना आजवर तारपा शिरोमणी पुरस्कार, सांस्कृतिक सेनानी पुरस्कार, 2022 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पालघर भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि त्यामुळेच आदिवासी संस्कृतीचं जतन आणि संवर्धनासाठी अवघे आयुष्य वेचणाऱ्या धिंडा यांच्यावरती पद्मश्री पुरस्काराची मोहर उमटल्याने फक्त पालघर जिल्ह्यातूनच नाही तर महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. कारण हा पुरस्कार फक्त एका कलाकाराचा सन्मान नाहीये तर दुर्मिळ तारपा वाद्याचा आणि आदिवासी संस्कृतीचा आणि पिढ्यानपिढ्यांचा संघर्षमय विजय आहे. त्यामुळे यापुढेही तारपा वाद्याचा सूर असाच घुमत राहील अशी अपेक्षा आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की लिहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टा या YouTube चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.